नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आहे ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या नावात जोर आहे आणि त्यांच्या कामातही जोर आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारणामध्ये आणि खास करून चंद्रपूरच्या राजकारणामध्ये जो दबंगपणा दाखवलेला आहे त्याच्याने एकच धुमाकूळ देखील त्यांनी उडवलेला आहे. आणि त्याचंच कारण असं आहे की आज आम्हाला त्यांनी नेमकं हे काय केलं, कसं केलं आणि सगळी समीकरणं कशी जुळवून आणली हे जाणून घ्यायचंय. अगदी आपण बरोबर ओळखलं असेल, आपल्यासोबत किशोर जोरगेवार आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं की तुमच्या नावात जसा जोर आहे तसाच तुमच्या कामामध्ये जोर आहे. आम्ही असं ऐकून आहोत ज्यावेळी तुम्ही अपक्ष होता तेव्हा सुद्धा तुमच्या सोबत असलेलं पाठबळ आणि एक पद्धतीनं तुम्ही एक स्वतःला असं डिफाईन करायचात, म्हणजे कोण होणार इकडचा, म्हणजे कोणाच्या मागे उभे राहिलात की तिकडची सत्ता समीकरणं बदलायची. मग ते आम्ही जेव्हा तुम्ही शिंदेच्या सोबत होता तेव्हाही पाहिलं आणि आता भाजपमध्ये आलाय तेव्हाही पाहिलंय. कसं हे सगळं तुम्ही जुळवून आणता जोरगेवार? जुळून येतं असं काही विशेष प्रयत्न, अशी संधी वेळ येत असते की ज्या ठिकाणी एक असं आहे की जिथे कमी तिथे आम्ही, ही आमची एक भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आणि मी कदाचित तो जो व्यक्ती असेल ज्याला एका टर्ममध्ये 3 मुख्यमंत्री मतदान करण्याचा, 3 मुख्यमंत्री बनवण्याचा त्यावेळेस मला करता आलं. आणि निश्चितपणे पहिल्यांदा देवेंद्रजी झाले, मग उद्धवसाहेब झाले. त्यांचा होता की बा आमच्या सरकारला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडीचा, आणि तो पाठिंबाही आपण त्यावेळेस दिला. आणि त्यानंतर हे मात्र सांगू शकतो की एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते करण्यामध्ये जे लोक असतील त्यात वन ऑफ देम मी पण एक आहे त्यामध्ये.